अजित पवारांच्या निधनानंतर 4च दिवसात 75 शाळांना अल्पसंख्याक शाळेचा दर्जा, ऑगस्टपासून रोखून धरला होता दर्जा. पोदार इंटरनॅशनलच्या 25 शाळांचा समावेश. पंच्याहत्तर शिक्षण संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जा देण्याची सीआयडी चौकशी करा. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची मागणी. दोषींची चौकशी करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी ही मागणी. अब्दुल सत्तारांच्या नागेश्वर मंदिर दर्शनावरून वाद. काही तरुणांनी मंदिरात शिंपडलं गोमूत्र. धक्कादायक प्रकाराचं भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुखांकडून समर्थन. सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारला का? तुषार भोसलेंचा सवाल. मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणात राष्ट्रवादीची आज बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह कोअर कमिटी आढावा घेणार. झिरवाळ मुख्यमंत्र्यांचीही भेट घेण्याची शक्यता. भिवंडी महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस. भाजप, शिवसेना, काँग्रेस तीनही पक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत. कोणार्क आघाडी भाजप सेनेला साथ देणार का, याची उत्सुकता. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांची उपेक्षा. सरकारकडून आश्वासनांची पूर्तता नाही. शासकीय नोकरीबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालत न्याय देण्याची मागणी. मुंबईतल्या जे रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरांचं आजपासून उपोषण. 200 निवासी डॉक्टर सहभागी. रुग्णसेवेवरती परिणाम होण्याची शक्यता. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण. आरएसएस ही सैतानांची संघटना आणि भाजप त्याची सावली. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांची कठोर टीका. आरएसएसच्या मागे मोठं मनी लॉन्ड्रिंगचं रॅकेट असल्याचाही आरोप. फ्रान्सचे पंतप्रधान एम्मॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आज मुंबईमध्ये द्विपक्षीय चर्चा. अहमदाबाद, चेन्नईनंतर मुंबईची शिखर चर्चेसाठी निवड. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.